Hello friends, good morning. I am Sunil Harinkede, Subject Assistant English from Diet Gondia. Dear students, we are enjoying the videos of this content and today we will learn here Subject English of Standard 6, My English Book 6. So let's learn about Unit 2.1 Minnie and Winnie a Lullaby. And it is on page number 28, 29. So open your textbooks and let's learn. Minnie and Winnie study tour 2. Here in this picture we can see two girls, Minnie and Winnie. Minnie and Winnie slept in a sail, sleep little ladies, and they slept well. Pink was the sail, within silver without, sounds of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon, echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the sail. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the crop, wake little ladies, the sun is aloft. So this is the poem and written by Alfred Lord Tennyson. यांनी ही छान कविता लिहिलेली आहे मिनी अँड विनी. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्ही ही पोयम आवडेल आणि तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकमध्ये पुन्हा वाचायची, ॲक्शन सोबत म्हणायची. आता नाउ वी कॅन सी द क्वेश्चन्स ऑन इट. आता यावर काही प्रश्न आहेत, काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या आपण बघूया. फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तुम्हाला माहीतच आहे रायमिंग वर्ड्स जसे कट, नट, बॉल, डॉल. तर यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. सेल, विदाऊट, सून, सेल अँड क्रॉप्ड असे 5 वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचे रायमिंग वर्ड्स आपल्याला कवितेतून शोधायचे आहेत. चला तर मग. सेल, वेल, without, about, soon, moon, sail, tail, cropped, aloft. So these are the pairs of rhyming words. Now the second activity, find and copy the following from the poem. Okay, find and copy the following from the poem म्हणजे तुमच्या त्या कवितेतून तुम्हाला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. ओके, यू हॅव टू राईट डाऊन ऑन युअर नोटबुक. 2 स्टेटमेंट. कोणते कोणते स्टेटमेंट आहेत? 2 बघूया. स्लेप्ट इन अ सेल, द सन इज अलॉफ्ट म्हणजे हे 2 स्टेटमेंट आहेत. 2 क्वेश्चन्स बघा, पोएममध्ये 2 क्वेश्चन आहेत. हू कॅन टेल व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हे 2 प्रश्न आहेत कारण की ते प्रश्नार्थक चिन्ह आहेत. अँड 2 कमांड्स, 2 आदेश कोणते आहेत? स्लीप लिटल लेडीज, वेक नॉट सून, हे 2 कमांड आहेत, 2 क्वेश्चन्स आहेत आणि 2 स्टेटमेंट्स आहेत. नाउ वी विल सी अनदर ॲक्टिव्हिटी. कॉपी द वर्ड्स. द वर्ड्स बिगिन्स विथ यस. यस पासून सुरू होणारे शब्द स्टार्स, सी, साऊंड, सन, स्लीप, स्लेप, सेल, सून अँड स्टार्टेड. And words that have the letter L, L असणारे sleep, slept, sail, ladies, little, well, tell, aloft. And now from the poem copy the following words. कोणते words? 3 pairs of opposites, विरुद्धार्थी शब्दांच्या 3 जोड्या. little, great, sleep, wake, in, out. बघा, लिटिल म्हणजे थोडं, ग्रेट म्हणजे जास्त, महान, खूप मोठं, स्लीप झोपणे, वेक उठणे, इन आत, आउट बाहेर. सो दीज आर द 3 पेअर्स ऑफ अपोजिट वर्ड्स. नाउ फाइंड थिंग्स यू मे सी इन द स्काय. आपण आकाशामध्ये पाहू शकतो अशा वस्तू 4 वस्तू बघायच्या आहेत. तर कोणत्या कोणते? इथे सन, स्टार्स, मून अँड क्लाउड्स. सो दीज आर द थिंग्स वी कॅन सी इन द स्काय. सो this is the activities and we have completed. And now learn to say the following faster as faster. आपल्याला जोरात किंवा घाईघाईने म्हणायचे आहेत. बघा, सी सेल्स ऑन द सी शोर, सी सेल्स ऑन द सी शोर. अँड नाव swam ओव्हर द सी, स्विम swan swam over the sea, swim
स्वान स्वॅम बॅक अगेन वेन स्वम स्वान. सो इन दिस वे आपण म्हटलेलं आहे आणि हे तुम्ही म्हणायचं, छान मजेदार वाटेल. ओके, थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना गुड डे अँड बाय.